चलो नेक्स्ट करायचा. एक मिनिट थांबू, आणखीन कोण जॉईन होते का बघूया. आता नवीन रूल लर्न करूया. नवीन रूल लर्न करूया आता. इफ फंक्शन इज मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स u इंटू व्ही डॉटचा मिनिंग काय, दोघांचं मल्टिप्लिकेशन. इफ फंक्शन इज मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स देन हाऊ टू टेक डेरिव्हेटिव्ह. दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे तर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा. ठीक आहे. चला एक मिनिट आणखीन थांबू, बघू कोण येते का. म्हणजे नवीन रूल आहे, कळाला नसला तर मग अडचण येईल. दीक्षा आली, आणखीन एक मिनिट थांबू, बघू कोण येते का. चला ल्या. तो क्या है, y इज इक्वल टू u इंटू v. फंक्शन इज व्हाट, फंक्शन इज y इज इक्वल टू u इंटू v. जर मल्टिप्लिकेशन आहे तर डेरिव्हेटिव्ह कसा घ्यायचा, पहिला ऍज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह डॅश प्लस. पहिलं फंक्शन ऍज इट इज, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह आणि दुसरं फंक्शन ऍज इट इज. कळते कसं कसं बा. पहिला खाली ऍज इट इज, सेकंडचा डेरिव्हेटिव्ह प्लस याचा डेरिव्हेटिव्ह, हे दुसरं वाला ऍज इट इज. एक एक त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. कसा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एक एक त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. चला लिहून घ्या, हे लिहून घ्या, मी आणखीन एकदा एक्सप्लेन करतो. वैभव चला हे लिहून घ्या, मी आणखीन एकदा एक्सप्लेन करतो. जसे एक्झाम्पल होत जातील तसं कळेल. परत मी बोलालो, परत मी रिपीट करतो बघा ऐका. इफ मल्टिप्लिकेशन ऑफ टू फंक्शन्स इज गिवन देन फर्स्ट फंक्शन ऍज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड प्लस फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, सेकंड ऍज इट इज. मग काय करायचंय, एक एक त्याचा डेरिव्हेटिव्ह करायचा, एक एक त्याला करायचा. मल्टिप्लिकेशन मध्ये असतील तर जोडी मधला एक एक त्याला करायचा आणि मग ऍडिशन मारायची. पहिला करून घेतला व्ही ला, नंतर केला यू ला आणि दोघांची ऍडिशन मारली. कळतंय. न्यूमेरिकल केलं की आणखीन क्लियर होते. देखो अगर ऐसा है, चला बघा रे, अगर फंक्शन ऐसा है, कैसा है, एक्स क्यूब इंटू साइन एक्स, इसका डेरिवेटिव लेने का है. चला बघा, फंक्शन कैसा है, एक्स क्यूब इंटू साइन एक्स, याचा डेरिवेटिव घ्यायचा आहे. कळतंय. मग हे फंक्शन वेगळं आहे, एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह वेगळा येते, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह वेगवेगळा येते. मग याचा डेरिव्हेटिव्ह आणि ह्या दोघांच्या मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. मग कसं होतंय, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, इंडेक्स बिकम्स कोएफिशिएंट and index decreases by 1. Index becomes coefficient and index decreases by 1 into derivative of sin is cos x. याचा पण डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा पण डेरिव्हेटिव्ह घेतला, हे रॉंग आहे, हे असं होत नसते. ओके. या पहिल्याचा पण डेरिव्हेटिव्ह घेतला, दुसऱ्या फंक्शनचा पण डेरिव्हेटिव्ह घेतला, यांचं मल्टिप्लिकेशन होतं, मग डेरिव्हेटिव्हचा पण मल्टिप्लिकेशन केलं नाही. दिस इज रॉंग. असं चालत नसते. ऍडिशनला चालते. दोन फंक्शनची ऍडिशन आहे, दोन फंक्शनची ऍडिशन आहे, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, त्यांची ऍडिशन जमतंय. ऍडिशनला चालते. हे फंक्शन आहे प्लस हे फंक्शन आहे, मग याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, मधला ऍडिशन मध्ये ठेवा, चालतंय. मल्टीप्लिकेशन में नहीं चलता, मल्टीप्लिकेशन में नहीं चलता, मल्टीप्लिकेशन नाही चालत. तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, दोघांचं मल्टिप्लिकेशन मारलं, नाही चालत, नाही चालत. रूल वेगळा आहे, रूल वेगळा. का बरं, का बरं म्हणजे तेवढं डिटेलमध्ये होईल, मॅथ्स ज्यांचा आहे त्यांना होईल, तेवढ्या डिटेलमध्ये मॅथ्स ज्यांचा आहे त्यांना होईल. पण फिजिक्स ज्यांना फिजिक्स साठी हे पाहिजे आहे, फिजिक्स साठी काय तेवढ्या डीप मधली गरज नाही आहे. प्रत्येक फंक्शन वेगळं आहे, एक्स क्यूब वेगळा आहे,
रूट वेगळा आहे, लॉग डिफरंट आहे, साइन डिफरंट आहे, तसं हे फंक्शन आहे डेरिवेटिव्ह. मग मल्टीप्लीकेशनचं डेरिवेटिव्ह, याचा डेरिवेटिव्ह मल्टीप्लीकेशन नहीं चलता. कैसा करने का फिर आई, कैसा करने का, कसं बा, पहिला आहे तसं खाली ओढायचं. पहिलं फंक्शन आहे तसं खाली ओढलं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह cos x प्लस पहिलं फंक्शन आहे तसं खाली ओढलं, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड. मग पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला 3x², पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला आणि दुसरं फंक्शन आहे तसं खाली ओढलं. ठीक आहे, एक एक त्याला करायचा. मल्टिप्लिकेशन अगर है, काय झालंय, पॉज झाले काय वैष्णवी, पॉज व्हॅले काय करणे, काय प्रॉब्लेम आला बा, तो कैसा करना है. मल्टीप्लिकेशन अगर है तो डेरिवेटिव कैसा लेने का, मल्टीप्लिकेशन आहे तर डेरिवेटिव कसा लिहायचा, पहिला आहे तसा, दुसऱ्याचा डेरिवेटिव्ह, पहिला तर याला डेरिवेटिव्ह करून घेतला, प्लस याचा डेरिवेटिव्ह मारला 3x², याला आहे तसा, मग एक एक त्याचा डेरिवेटिव्ह, याचा डेरिवेटिव्ह घेतला, याचा घेतला, याचा घेतला, याचा डेरिवेटिव्ह घेतला, याला आहे तसा ठेवला, याचा डेरिवेटिव्ह घेतला तेव्हा याला आहे तसा ठेवला. सो एक एक त्याचा डेरिवेटिव्ह घ्यायचा, मल्टिप्लिकेशन मध्ये एक एक त्याचा डेरिवेटिव्ह घ्यायचा आणि दोघांची काय मारायची, ऍडिशन मारायची. कळतंय, ठीक आहे. चला घ्या लिहून, हळूहळू करते, हळूहळू करते, हळूहळू करते आणखी. चलो लिहा, नेक्स्ट लिहा, y इज इक्वल टू नेक्स्ट लिहा, y इज इक्वल टू y इज इक्वल टू x² इंटू e⁻x. याचा y डॅश आपण फाइंड आउट करायचं. चला लिहा, y डॅश म्हणजे डेरिव्हेटिव्ह, y हे फंक्शन आहे, y चा डॅश याचा अर्थ याचा डेरिव्हेटिव्ह आहे. y याला म्हटलं मी, याचा y चा डेरिव्हेटिव्हला y डॅश लिहितो आपण, याचा डेरिव्हेटिव्ह तो फाइंड आउट करायचा. y फक्त याला नाव दिले, y याला फक्त नाव दिले, y डॅश म्हणजे y चा डेरिव्हेटिव्ह असते. चलो बा, याचा डेरिव्हेटिव्ह परत गेलो, तुम्ही बघा समोर रे, चला बघा सर्वजण, याचा डेरिव्हेटिव्ह मी खाली गेलो, याचा डेरिव्हेटिव्ह मी तर खाली गेलो बा व्यवस्थित. चला आता क्लिअर व्हायलाच पाहिजे बा. पहिला ऍज इट इज खाली उचलायचा इकडं, चला बघा रे, पहिलं फंक्शन ऍज इट इज खाली उचलायचं, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह, पण याचा डेरिव्हेटिव्ह किती आहे, तेच आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ e⁻x इज e⁻x. पहिला आहे तसा खाली ओढला, डेरिव्हेटिव्ह याचा घेतला, मग दुसरा आहे तसा खाली घेतला, दुसरं फंक्शन आहे तसं खाली घेतलं, आणि याचा डेरिव्हेटिव्ह x⁻2 चा डेरिव्हेटिव्ह किती, 2x. कळते, ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह, ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह. मग याचा डेरिव्हेटिव्ह इथं घेतला, याचा डेरिव्हेटिव्ह इथं घेतला, एक एक त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि ऍडिशन मारायची. मल्टिप्लिकेशनचा डेरिव्हेटिव्ह असंच घेतात. कळतं, चलो घ्या लिहून. एक एक त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, मल्टिप्लिकेशन मध्ये एक एक त्याचा डेरिव्हेटिव्ह. चला याचं करा बरं. फंक्शन काय, फंक्शन काय बघा, y इज इक्वल टू 3x² इंटू cos x. सेकंड फंक्शन इज cos x, फर्स्ट फंक्शन इज 3x².
मल्टिप्लिकेशन. याचं काय करायचं, डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. चला बघा येते का, याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. चला बघा येते का. ब्रॅकेट ब्रॅकेट प्लस ब्रॅकेट ब्रॅकेट. चला पुट करा, कसं कसं बघा. ब्रॅकेट ब्रॅकेट प्लस ब्रॅकेट ब्रॅकेट. चलो आता है क्या देखो. बोला हे येते का, आलं का, अंडरस्टँड व्हायले का. मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेशन अंडरस्टँड व्हायले का. बोलो बोलो, मल्टिप्लिकेशन अंडरस्टँड व्हायले का. व्हायला ना मल्टिप्लिकेशन पण अंडरस्टँड. सोपं सोपं आहे, काय नाही. मग कसा 3x² 3x² ऍज इट इज 3x² ऍज इट इज. याचा डेरिव्हेटिव्ह मारला. याचा डेरिव्हेटिव्ह किती, -sin x. पुढे माग केलं तरी चालते. हा वाला पार्ट इकडे लिहिला आणि हा इकडे लिहिला तरी चालते. म्हणजे हा आहे तसा आणि याचा डेरिव्हेटिव्ह, त्याच्यापेक्षा हा आहे तसा आणि याचा डेरिव्हेटिव्ह जरी घेतला इथं तरी पण चालते, काय फरक पडत नाही. हा आहे तसा आणि याचा डेरिव्हेटिव्ह असं केलं ना आपण. मग हा आहे तसा ठेवा आणि याचा डेरिव्हेटिव्ह इथं घेतला तरी पण चालते. मग इकडे उलट करायचं, याचा इकडे डेरिव्हेटिव्ह घेतला तर याचा डेरिव्हेटिव्ह इथं ठेवायचा. मग कळते मी काय बोलतोय. दिस फंक्शन ऍज इट इज, पहिला आहे तसा ठेवला, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह मारला. मग याचा डेरिव्हेटिव्ह केला होता इथं, तर याला मग इथं आहे तसा ठेवायचा. मग याचा आहे डेरिव्हेटिव्ह, याला आहे तसा. मग याला आहे तसा ठेवला होता, याचा इथं डेरिव्हेटिव्ह मारला. 3 × 2 6x 3 × 2 6x. इंडेक्स डिक्रीजेस बाय 1 म्हणजे 2 चं झालं 1. ओके चलो. एवढंच आन्सर आहे. याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे इतकंच आन्सर आहे. याचा यूज कसा करायचा आणखीन वेळ आहे ना त्याला. डेरिव्हेटिव्ह, याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे हे एवढंच आन्सर आहे. आणि याचा यूज कसा करायचा फिजिक्स मध्ये, त्याला वेळ लागेल ना जरा. थोडं तुमचं बेसिक्स थोडं डेरिव्हेटिव्हचं क्लिअर झालं की मग आपण यूज कसा करायचा ते बघू. मग तुम्हाला एक्झॅक्टली कळते. जसं लॉक पण पहिला आपण स्टेप वाईज बघितला, नंतर कळायला चालू झालं लॉक कसा युजफुल आहे. तसंच होणार आहे, पण नवीन टॉपिक आहे. ठीक आहे ना. चलो चला, सगळ्यांना क्लिअर काय रे. मल्टिप्लिकेशनचा रूल सर्वांना क्लिअर का. आणखीन प्रॅक्टिस घ्यायच्या उद्याच्या लेक्चरमध्ये आणखीन प्रॅक्टिस घेऊया. आता क्लिअर आहे का पण सर्वांना. बोला चलो चलो बोलो, सब लोग बोलो. चलो बोलो 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 बोलो. क्लिअर ना सर्वांना. कोणा दीक्षा, सर्वांच्या कमेंट आल्या ना. संकेत, आदिनाथ, अंजली. ठीक आहे, चलो कळते सर्वांना. ठीक आहे आजसाठी इतकं बस झालं. आजच्या लेक्चरसाठी इतकं बस झालं. नेक्स्ट लेक्चर मध्ये काय बघायचं आहे. उद्याच्या लेक्चर मध्ये प्रॅक्टिस ऑफ मल्टिप्लिकेशन रूल अँड अगेन नेक्स्ट रूल. प्रॅक्टिस ऑफ मल्टिप्लिकेशन रूल अँड देन नेक्स्ट रूल डिव्हिजनचा रूल. डिव्हिजन असला तर काय करायचं ते एक बघूया उद्या. आणि डिव्हिजनचा रूल झाला किंवा प्रॅक्टिस करायला चालू करायची. डेरिव्हेटिव्हची मग प्रॅक्टिस चालू करू. ठीक आहे. चलो